नमस्कार. चहा व कॉफी याचे दुष्परिणाम जवळपास सारखेच आहेत. मी आज कॉफीचे दुष्परिणाम सांगणार आहे. शरीरात उष्णता निर्माण करत असली तरी देखील त्यामधील चिवटपणा व कडवटपणा यामुळे बलावष्टंभ निर्माण होतो. कॉफीमुळे शरीरातील उष्णता वाढते. उष्णतेचे वेगवेगळे विकार जडतात. हातापायांची आग होणं, तळव्यांची आग होणं, डोळ्यांची आग होणं, निद्रानाश, ज्ञानतंतू कमकुवत होणं, पित्ताचे वेगवेगळे विकार जडणं, वंध्यत्व निर्माण होणं, शुक्रजंतूंची संख्या कमी होणं असे अनेक प्रकारचे विकार जडतात. त्यामुळेच उष्णता प्रदेशी राहणारे लोकांनी कॉफीचे सेवन करू नये किंवा कमीत कमी करावे. अतिप्रमाणातही करू नये. आपण कॉफी बनवत असताना त्यामध्ये साखर मिसळतो. ती अधिकच शरीरास घातक ठरते. लठ्ठपणा, अतिरक्तदाब, हृदयरोग, कॅल्शियमची कमतरता असे वाईट परिणाम त्यामुळे होतात. कॉफीमुळे भूक मंदावते. त्यामुळे आहाराची मात्रा कमी प्रमाणात घेतली जाते. तसेच कॉफीमुळे कॅल्शियमचे आणि लोहाचे शोषण कमी प्रमाणात होते किंवा ते मूत्रावाटे बाहेर जास्त प्रमाणात फेकले जाते. त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा होणं व ॲनिमियासारखे विकार जडतात. कॅल्शियम जास्त प्रमाणात आपल्या शरीरात ज्याचा जो साठा असतो, विशेषतः रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यामुळे कॅल्शियम व लोहाचा साठा शरीरातला कमी होतो. हे आपण चहाच्या दुष्परिणामाच्या वेळेस देखील बघितलेले होते. तसेच कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे मानसिक अस्वस्थपणा निर्माण होतो व ते एक प्रकारचे विषच सांगितलेले आहे. तसेच मांसपेशी व मज्जातंतू हेही कमकुवत होतात. त्याच्यावरही वाईट परिणाम होतात. म्हणूनच कॉफीला एक सायलेंट किलर म्हणून म्हटलेले आहे.